दिवाळीनिमित्त नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सद्भावना कालीपूजा कमिटीच्या कालीमातेचं दर्शन घेतलंय। यावेळी कालीमातेकडे सर्वांना सुख शांती आणि समाधान लाभो अशी प्रार्थना त्यांनी केली। मुख्यमंत्री दरवर्षी न चुकता कालीमातेचं दर्शन घेण्यासाठी येतात। यंदा देखील त्यांनी परंपरा कायम राखली आहे। बीडच्या श्री क्षेत्र तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे दिवाळी पाडव्यानिमित्त 25,000 दिव्यांचा नयनरम्य दीपोत्सव साजरा झालाय। महंत महादेव महाराज बोराडे यांच्या संकल्पनेतून बळीराजा प्रति कृतज्ञता म्हणून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला। दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या कुणकेश्वर येथे दिवाळी पाडव्यानिमित्त मंदिर कमिटीच्या माध्यमातून दीपोत्सव साजरा करण्यात आलाय। तब्बल 21,000 तेजोमय दिव्यांनी कुणकेश्वर मंदिर परिसर उजळून निघाला। तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात भाविकांची गर्दी वाढली आहे। देवीचं मंदिर 22 तास सुरू असून सगळ्या विधी या सुरू ठेवण्यात आल्यात। मंदिर संस्थांकडून गर्दीचं योग्य नियोजनही करण्यात आलंय। गवळी समाजात पाडव्याला सगर उत्सव साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे। यानिमित्त रेड्याची पूजा करून मिरवणूक काढली जाते। दरवर्षीप्रमाणे यंदाही गवळी बांधवांनी ही प्रथा जपत मनमाड येवला या शहरांमध्ये रेड्याची आकर्षक पद्धतीने सजावट केली आणि त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली। अमरावती जिल्ह्यातील तळेगाव ठाकूर गावात दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त पाडव्याच्या दिवशी गवळणींच्या नृत्याचा उत्साह पाहायला मिळाला। पारंपरिक वाद्यामध्ये कलाट, ढोलकी, चंग, डफाळ, टाळ असे पारंपरिक गाण्याची मेजवानी पाहायला मिळाली। नांदेडमधील सचखंड गुरुद्वारामध्ये दीपमाला आणि त्यानंतर हल्लाबोल प्रथम उत्साहात साजरी झाले। दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बंदी सोड दिवस साजरा केला जातो। यावेळी मोठ्या संख्येने शीख बांधव उपस्थित होते। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या पाळधी गावामध्ये स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमामध्ये त्यांच्या बालपणीचा मित्रांसह गावातील शेतकरी आणि नागरिकांना दिवाळी फराळासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बालमित्रांसोबत दिवाळीच्या फराळाचा आनंद घेतला। भाऊबीजेच्या निमित्ताने मावळच्या वडगावामध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नवी संकल्पना घेऊन साकारलेल्या या दिवाळी पहाट सबरंग कार्यक्रमाने वडगावचा आसमंत सुरांनी भारावून गेला। पार्श्वगायक देवांश भाटे यांच्या सुरेल आवाजाने उपस्थित वडगावकर मंत्रमुग्ध झाले। हवा प्रदूषणाच्या बाबतीत नागपूरनं दिल्लीच्या पावलावर पाऊल ठेवलंय। दिवाळीच्या दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांकानं 204चा टप्पा गाठला। सिव्हिल लाईन्स परिसरामध्ये सर्वाधिक हिरवळ असताना सुद्धा या परिसरामध्ये हवेची गुणवत्ता खराब श्रेणीवर पोहोचली। पुण्यात दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत राहिली। मागील वर्षी हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीत होती। यंदा मात्र पुणेकरांना दिवाळीला होणाऱ्या वायू प्रदूषणातून काही प्रमाणात दिलासा मिळालाय। पुण्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक 132 होता, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत ही लक्षणीय सुधारणा आहे। मागील वर्षी दिवाळीच्या दिवशी AQI हा 201 इतका होता, जो वाईट श्रेणीमध्ये येतो। राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता 400 पर्यंत गेली असताना प्रदूषणाचं संकट आता देशभरातील इतर शहरांमध्ये देखील पसरत आहे। दिल्ली NCR सह महाराष्ट्राची राजधानी आणि त्याचबरोबर नागपूरमध्ये हवेची गुणवत्ता देखील खराब श्रेणीमध्ये पोहोचली आहे। दिवाळीच्या दिवशी शहराची हवेची गुणवत्ता सर्वात वाईट पातळीवर नोंदवली गेली आहे। दिवाळीमध्ये ग्रीन फटाके फोडण्याची सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुभा दिल्लीकरांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरली आहे। न्यायालयाने ग्रीन फटाक्याची परवानगी दिली होती, मात्र ग्रीन फटाक्यांऐवजी प्रदूषण वाढवणारे फटाके फोडल्यामुळे दिल्लीतील हवा प्रचंड विषारी झाली आहे। हवेचा इंडेक्स हा 400 पेक्षा पुढे गेलाय। भारत आता खऱ्या अर्थाने डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करतोय। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसद्वारे दररोज सरासरी 94,000 कोटींचे व्यवहार झालेत। UPI व्यवहारामध्ये सप्टेंबरच्या तुलनेत तब्बल 13% वाढ झाली। सोने आणि चांदीचे दर उच्चांकावर पोहोचल्यानंतर आता घसरण सुरू झाली आहे। या घसरणीमध्ये आणखी वाढ होऊ शकते। जागतिक बाजारामध्ये मंगळवारी एकाच दिवसात सोने आणि चांदीच्या दरात रेकॉर्ड ब्रेक इतकी घसरण झाली आहे। यानंतर तज्ञांकडून भारतीय बाजारात
सोने आणि चांदीच्या दरात आणखीनच घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. केंद्र सरकारने दुचाकी आणि चारचाकी संवर्गातील कमी क्षमतेच्या वाहनांवरील जीएसटी कमी केल्याचा सकारात्मक परिणाम होऊन यंदाच्या सणासुदीमध्ये देशात रोज 1 लाखांवर सगळ्याच संवर्गातील वाहनांची विक्री नोंदवली जाते. ऑक्टोबर 2025 या महिन्यातील 22 दिवसांमध्ये देशात 23,54,225 वाहनांची विक्री नोंदवली गेली. दिवाळीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाने 16 ते 18 ऑक्टोबर या 4 दिवसांमध्ये पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी चिंचवड या 3 स्थानकांवरून बसच्या 6,000 फेऱ्या पूर्ण केल्या. त्याद्वारे सुमारे 2.5 लाख प्रवाशांनी प्रवास केलाय. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे एसटीच्या तिजोरीत सुमारे 6 कोटी रुपये जमा झालेत. दादर येथील कबूतरखान्याचा वाद काही केल्या थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. महापालिकेने कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजामध्ये संतापाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कबूतरखान्यावरून पुन्हा आता दोन्ही गट एकमेकांसमोर येण्याची चिन्ह आहेत. पुढील 10-15 दिवसांमध्ये आचारसंहिता लागू होणार असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केलंय. महाजनांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. वायफळ बडबड करून लोक मतदान करणार नाहीत. त्यांनी लोकांमध्ये जाऊन काम केलं पाहिजे, नाहीतर जनता त्यांना धडा शिकवेल असं महाजन म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील कट्टर राजकीय वैरी असलेले मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे 40गाव इथे एकाच व्यासपीठावर आले. 40गावचे राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार राजीव देशमुख यांच्या शोकसंदेश कार्यक्रमाप्रसंगी हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र एकाच व्यासपीठावर येऊन देखील गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंनी मात्र एकमेकांकडे दुर्लक्ष केलंय. खिचडी चोर असल्यामुळे सर्वच जण चोर वाटतात असा टोला नितेश राणे यांनी राऊतांना लगावलाय. आमदारांना 5 कोटींचा निधी दिल्याबाबत राऊत यांनी केलेल्या आरोपावर राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राखीव झाल्यामुळे शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय. शरद पवारांचे अकोले इथले खंदे समर्थक अमित भांगरेंनी या पार्श्वभूमीवर मंत्री विखेंची भेट घेतली. त्यामुळे भांगरे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना आता सुरुवात झाली आहे. राज्यात सोयाबीनची हमीभावाने खरेदी प्रक्रिया सुरू करण्याबाबत अद्याप कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. मात्र यावर्षी जिल्हा स्तरावर याबाबतचे कुठलेही आदेश न मिळाल्यानं शेतकरी वर्गांमध्ये मोठी अनिश्चितता पसरली आहे. हमीभाव खरेदी केंद्रे सुरू होणार की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झालाय. डंकिंग ग्रुप मेघवाडीच्या वतीने बालकलाकारांनी किल्ले शिवराजेश्वर मंदिर साकारलंय. शिवराजेश्वर मंदिरामध्ये मालवणच्या किल्ल्याचा देखावा उभा केलाय. बालकलाकारांच्या या कलेचं विशेष कौतुक केलं जात आहे. पुण्याच्या दौंड तालुक्यातील नांदगावमध्ये शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या महिलेला विजेचा शॉक बसलाय. पत्नीला वाचवायला गेलेल्या पतीला देखील शॉक लागल्याने या अपघातामध्ये शेळी, पत्नी आणि पती असा 3घांचा मृत्यू झाला. दिवाळीनिमित्त आईसोबत पालघर इथल्या नातेवाईकांकडे आलेल्या 10 वर्षाच्या मुलीचा नदीमध्ये बुडून मृत्यू झालाय. नदीत पाय घसरून पडल्यानं तिचा मृत्यू झाला. नागपूरच्या मानेवाडा बेसा मार्गावरील अलंकार नगर येथील निवासी भागात किराणा गोदामाला आग लागली. गोदाम जळून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. अग्निशमन विभागाच्या 3 गाड्यांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय. जळगाव शहरातील सराफा व्यावसायिकाचं 30 तोळे सोनं घेऊन फरार झालेल्या बंगाली कारागिराला जळगाव पोलिसांनी तब्बल 8 वर्षांनंतर वाराणसीमधून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या बंगाली कारागिराकडून 12 लाख रुपये किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं. ठाण्यातील कासार वडवली या परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. साई पार्थ या इमारतीतील मद्यधुंद अवस्थेतील वॉचमनने रस्त्यावरून जात असलेल्या 4 वर्षाच्या चिमुरडीची छेड काढल्याचा आरोप तिथल्या नागरिकांनी केलाय. हा प्रकार पाहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ वॉचमनला पकडत त्याला चांगलाच चोप दिलाय. चिपळूणमधील मिरजोळी, गोवळकोट, कोंढे या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. भात कापणीवेळी झालेल्या परतीच्या पावसाने बळीराजा संकटात सापडलाय. पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली.
पालघर, बोईसर, कासा परिसरामध्ये दमदार पाऊस सुरू झालाय। या मुसळधार पावसामुळे भात उत्पादक शेतकरी हा संकटात सापडलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरामध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर मुसळधार पावसाने हजेरी लावली। अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। हातातोंडाशी आलेलं भाताचं पीक हे पाण्यात बुडाल्यानं शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरणार आहे। लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नाम फाउंडेशनतर्फे हरभरा आणि ज्वारीच्या बियाणांचं वाटप करण्यात येत आहे। लातूर जिल्ह्यामध्ये तब्बल 2000 बॅग हरभरा आणि ज्वारीचे बियाणे हे वाटप करण्यात आलेत। भिवंडीत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। शहरातील कासाराळी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सायंकाळी रस्त्यावर रांगोळ्या काढून दिव्यांची आरास करून सगळेजण नववर्षाचं स्वागत करतात। मात्र यावर्षी रांगोळ्या काढून सजावट पूर्ण होताच पावसाने हजेरी लावल्याने रांगोळ्या वाहून गेल्या, त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झालाय। दिवाळी पाडव्यानिमित्त हिंगोलीच्या औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात अलंकार पूजा करण्यात आली। मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी ज्योतिर्लिंगाच्या पिंडीला दागिन्यांनी सजवला, तर भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर देहूमध्ये ज्ञानबा तुकाराम नामगजरामध्ये दीपोत्सव संपन्न झाला। पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन झालं। भाविकांनी या दीपोत्सवामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। आज पाडव्याच्या दिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा असते। सोन्याचे दर वाढले असले तरी सर्व दुकानांमध्ये सोने खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे त्याचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांनी एकच झुंबड उडवली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरामध्ये दिवाळीच्या निमित्ताने केलेल्या आकर्षक रोषणाईमुळे कणकवली शहरात झगमगाट पसरलाय। तर तळ कोकणामध्ये प्रत्येक घराघरात दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। त्याचंच विहंगम दृश्य परेश कांबळी यांच्या ड्रोनच्या माध्यमातून। अकलूज येथे समस्त गवळी समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सगर उत्सव निमित्त मशीनला पळवण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेसाठी माजी सरपंच शिवतेज सिंह मोहिते पाटील उपस्थित होते। ही स्पर्धा पाहण्याचा हजारो रसिकांनी आनंद घेतला। केदारनाथ धामचे दरवाजे हिवाळी ऋतूसाठी बंद राहणार आहेत। मंदिर फुलांनी सजवण्यात आलं आहे। यमुनोत्री धामचे दरवाजे आज बंद राहणार आहेत। मंदिर 11 क्विंटल फुलांनी सजवण्यात आलंय। मंदिरात विशेष पूजा देखील आयोजित करण्यात आली आहे।